नमस्कार मंडळींनो, आज आम्ही आमच्या इलो मळ्यात तर बघूया आम्ही काय काय भाजी पेरलो ते तुमका आम्ही दाखवतलो. तर चला बघूया. पहिले तुम्ही आमची माड बघा, बनवून तुम्ही भाजी दाखवते समजला. तर बघा माड दाखवूया तुम्ही आमचे. बघा हे आमचे माड आहेत, असे आमचे 5 माड असतील. तर आता बघा ह्याच्यात ना गोबर म्हणजे म्हशीचा गोबर. हां तर आता आम्ही ह्या माडांच्या बुतूत टाकतो, कारण तर माड उंच धरक होय ना, त्यांना नारळ धरक होय म्हणून. तर आता तुमका भाजी दाखवतोय बघा. ह्या असा बॉन्ड चळतला बॉन्डाचं झाड. हां आणि हे सगळं ते शेंगदाणे म्हणजे माहीतच मा. शेंगदाण्याचं झाड. हां आणि बाकीचं हे तसाच हे बॉन्ड हे असले होते बॉन्ड आहेत सगळे असे लाईनीत लावलेले हो. आणि असले दिसतात ते सगळे शेंगदाणे. आता बघा हे आमचे बारके माड. हां ह्या दाखवते कसा ह्याच्यात खत घालतात. म्हणजे पहिला असं आम्ही खोदून घेतलं घेतलं बघ. हे पण आमचीच जमीन आहे, ह्याच्यात तसंच ते मकेचं. तर विहीर दाखवते आमची विहीर. हे बघा विहीर बेंडका बेडूक आता अंकुरचा मिरची रेती हे करून ठेवलेले, म्हणजे असं जमा करून ठेवलेलं. आणि हे दिसतात नाही, हे बारके असले लाल ते लाल भाजी आहे. आणि आमच्या ह्याच्यात ते लाल भाजी म्हणतात समजला. असे पंप जोडलो, कारण ह्यांका सगळ्यांका पाणी जाऊ काय म्हणून. ते बघा तसं पंप जोडलं. मग आता आमचं मोटर आहे ना, तर ती बटन दाबला खसून पाणी येतं. हा बघ खसून पाणी येतं आणि ते जाताला. बघा त्यानंतर आम्ही रका मारलो, कारण तर किडे बिडे लागाक नको म्हणून तिथं रका मारलो. आणि ना याच्यात ना चिमणीचं पर होता आणि मागे खय भेटलेलं माहिती हय भेटलेलं होय. हो बघा हय पडलेलं होतं होय. तो उकललं 2 होते. एकात काय नव्हता पण हो होतं नाही हो. त्या चिमणीचं पर होतं. मग म्हटलं काय त्यात काय नसताला, म्हणजे चिमणीचं आवाज मग म्हटलं काय असं बाहेर बिरात आजतात ना चिमणी ते त्याचं असतं. तर मी उघडून बघलं तर चिमणीचं एक पर होतं. तर मी गेले आणि काका सांगले, काका याचे पारा काकाने आणले तसं ठेव, त्याची औषध दिली आणि का घेऊन जातो. ती शेवटी येऊकत ना मेला बिचारा. आता मग कवायच असं वाटलं, दुःख वाटलं. आणि बघा ही मागा रेती ठेवची, अजून थैसर ठेवची. आता बघा थैसर ठेवची. आता बहीण माझा खाता वडापाव. तर बघा आणि परत हवा असले माडाचे असतात ना, हे बघा हे असले माडाचे ते होते बघा, थडे आहेत. ते उकलून हडे आमचे आहेत, एका ह्याच्या ठिकाणी ठेवचे आहेत समजला. नवीन लावलेले सुपारीची झाडं आता वाढली आहेत. आता बघा तर तुमका पोपळीचं झाड दाखवतंय. तर बघा बघा याने आम्ही हे आधी लावलेले हो, असे नवीन लावलेलो. हे आता थोडासा आवाज उगला आहे पोपळीचं झाड. ह्या बघा ह्या पोपळीचा त्याच्यापेक्षा मोठा झाला तुमका दाखवतंय. एक माझ्या समोरचा घरी. हा बघा हे बघा ह्या दिसताना ह्या बघा ह्या हां दिसत नसतात. तर बघा पोपळीचं झाड
आणि आमच्या बाजूकत ना नदी आहे, भली मोठी नदी. ही असं ब्रिज गेला, असं ब्रिज आणि थडे ना नदी आहे थडे. ही आमची जागा होती सगळी, ही आमची सगळी. हे बघा ही आमची जागा होती. काय झालं माहीत आहे, ते ब्रिज होता ना, त्याचा खडक ना आमच्याच जमिनीत गावला. मला आमच्या हातात बांधल्याने आता आम्ही पण काय आता मी हे बघा एका असं आम्ही खेका ठेवलं माहीत आहे. हे असं खाली पडत राहता म्हणून एक आम्ही काठी लावलो. हे बघा काठी म्हणून ते सपोर्ट भेटलो आणि मग आता उभं राहला. असे सेम थोडे केलेली आहे. ते बघा थांबा दाखवते का. हे बघा हड पण लावलेलं ताच असा. हे बघा हे का ताच केलेला. हे बघा किती मोठे आले. हे बघा मके म्हणतात ते का मके म्हणतात ते का. तुमका एक सांगू की हे मके तुमका माहीत असतले. हो माहीत असतले हे मके. ते बघा असे माडत खूप तुमका रखा दाखवता. आम्ही रखा कशी मारलं होती तर जवळ जाऊन दाखवतो. मग जवळ जाऊक नव्हते म्हणून. चल बघूया आता. बघा हे दोनच नाही आहेत, खूप आहेत ना आमच्याकडे माड. ते बघा थंय पण ना पिशवी लावलेली आहेत समजला. तुका रक्क दाखवते कशी मारले झाडांका. कारण ते किटाणू असतात त्याला लागक नको होय म्हणून, बाकी काही नाही. एका आम्ही खेका नाही मारू कर माहिती. वांडर होते ना वांडर, ते झाले खूप कुपळले नाही, खाऊक नाही काय नाही. हे बघा का आम्ही या मारलं आता. ह्या मग कसं सांगले तुमका आता रका मारलो. हे बघा अरे पायाक बघा चिकटलं माका, माती चिकटली. हे बघा नजर ना भारी वाटता म्हणून मी मळ्यात येते. सो हवा थंड हवा मस्त मजा येता. विहिरीत ना एक ना खवळू आता दिसायचो ना तो, कारण पाणी आता खूप आहे ना म्हणून दिसायचो नाही. पाण्याच्या खालते आहे तो, विहिरीच्या खालते आहे. आम्हीच सोडलेलो. आमची तिकडे जी घराकडची विहीर आहे ना, तर ती साफ करताना त्याच्यात खवळ होतो ना म्हणून. करी ती अजून मग परत ठेवची मग आतेलो कंटाळ बघतले मिनटं करू आहे माका. पण तोपर्यंत ह्या ना या ते ठेवचा नंतर ठेवून देतले म्हणून. हे बघा मी माड बघा किती मोठे आहेत. हे बघा नारळ पण धरले आहेत बघा. झूम करून दाखवत आहे. हे बघा बघलात मोठे आहेत नारळ. आता तुमका चवळी दाखवत आहे. चला बघूया चवळी. हे बघा हे चवळी आहेत. हे बघा चवळी आहेत. चवळीची झाडा माका माहीत नाही चवळी आहेत काय आहे तर मग माहीत नाही. काकांका विचारून सांगू काय समजला तुमका का. ही ना ही माती खायची आहे माहीत आहे. ती विहीर आहे ना त्याची माती आहे. तर तुमका मग अशी मी दाखवलं ना ती रका मारलेले ते शेकते चवळी होते. माका माहीत नव्हतं ॲक्च्युली. पण मी आता काकांका विचारले आणि सांगलं काय म्हणतात. हे बघा रका
मी मग ते सांगते का काय म्हणून मारले. हळे भॉक म्हणजे भॉक एक काय माहीत काय असतात. ब्लॅक नको व्हिडिओ बनवूया. ह्या देखो ते खत कसा असतं का माडाक घालतात ना ता हे बघा गोबर आता गोबर हे बघा हे बघा गोबर म्हशीचं गोबर हे बघा इथलेसे ते ते गोबर आणि तो सुकलो का मग ते कसे माडाच्या भूत घालतात. आता आपल्याला अशी काहीतरी अशी जमीन बनवायची असली अशी जमीन बनवायची असली तर ते का खणतात आणि आता घालतात. आता तुमका दाखवलेले गोबर टाकतात त्याच्यात आणि मग मिळवतात. मग त्याच्यात पेरतात भाजी आणि मग कसले रमरमण उगतात बघा. आधी जमीन ना अशी सपाट होती. मग आम्ही ते का चवळी घातलं सरळ केलं मस्त त्याला बाजूचं हे बघा सगळ्यांच्या हिरव्या वाटतं म्हणून मी हडे येत जाते कारण बरं वाटतं. परत थंडी हवा असतं ना म्हणून. माड बघा 7 एक माड लोकांचे आमचे होत असे 7 एक. हे बघा हे पाईप भले मोठे कारण हे माडांकडे पोचा घ्या म्हणून म्हणजे हे पाईप पाण्याचं पाणी असतं ना तर ह्याच्याकडे पोचा घ्या म्हणून. आणि बघा आणि हे असले झाडत ना असले हे बघा हे असले ना हे असले ते कुपवून टाकायचे तोडायचे ना कुपवून टाकायचे कारण तर परत उगत राहतं. तुमचं दाखवते अजून एक झाड ना ते कितपर्यंत गेलं आता खालते. आम्ही ते का किती खणलं तरी तर मुळच दिसा नाही. यादा मोठा झाला आम्ही ते का परत तोडलेलं परत मोठा झाला कसं काय नाही. असले झाडं ना कुपवून टाकत आहे उगले चल कुपवून टाकलं. हे बघा किती खणलंय ता बघा किती खणलंय बघा तुम्हीच बघा. तिरू हे का परत पानं येले ती बघा तिरू हे का पानं येलेत बघ कसलं झाडा बघा. मग एक सांगू हे माड आहेत ना माड हे माड तर ते किती आहेत ते बघा. हा आपण मोर्जिया बघा किती असतले तमा 5 एक असते पंतला अजून लावलेले आहेत माड. तर ते बघा एक पक्षी बसला झूम करून दाखवतं तो बघा कसं बसला. आणि तुमका तो घरटो दाखवले ना ते खय असतात माहिती ते ना ते टॉकर असतात ते माडाच्या ती असं ह्या असतं माहिती असला तर त्याच्या टोकार बनवतात. अशा तर साप बी येऊक नको म्हणून. तर तुमका दिसताला हात बघा या बघा तिने पण तसाच बांधलेला त्याच्याच सारख्या म्हणून ते बांधतात त्या साप येऊ नको म्हणून बाकी काय. कसले वाढले ते बघा कसले. हे बघा अजून ते तिथपर्यंत आमची जमीन आहे अजून ते तिथपर्यंत अजून कोण आपलाच काम करतात म्हणजे त्यांचं मळ्यातलं काय ते काम करतात. तर आपण एक खेळणं तयार करून दाखवतो समजला कसं बनवतात तर सांगू का ना. हे माड असतात ना बघ त्यांचा ह्या असतं ना बघा हातीत येणार ना माझ्या आता जसं पडलेला का हे असतात ना हे त्यांची हिरा असतात ना हिरा तर ती काढायची हा. आणि झाडाचा बॉन्ड असतं ना बॉन्ड
बॉन्ड तर तो घ्यायचा आणि तुमका दाखवते कसा बनवतात तर गायस आता भेटणार नाही माका तर बॉन्ड तर माडाचा असतो तर आपण नंतर बघूया खेळ कसा करतात तर आता बॉन्ड भेटणार नाही आता तुमका आता करून दाखवले असतं तुमका ह्या दाखवतोय हे बघा हे आम्ही घर बनवलं म्हणजे घर टाईप आणि हे मी लोटो काढलो होय लोटो काढलो बघूया आपल्याला भेटला त्या बॉन्ड तर आपण तुमका खेळणं करून दाखवूया एक विहिरीत पंप लावलं बघा तर तुमका दाखवूया तर 5-10 मिनिटांनी मी या माडांका सगळ्या माडांका भोपळींका पाणी घालतलो आता काकांचा फक्त होऊन जाऊन दे मग आम्ही पहिला आम्ही ह्या करतलो म्हणजे त्या गोबर असताना त्या घालतलो त्यांच्यात नंतर बनवतलो बोर्ड म्हणजे मग समजलं तुमका हे बघा या झाडाचा असता ना तो नारळ असता तो असं असतं बघा पहिलं उगता एवढंच असतं ना आधी उगतं तेव्हा म्हणून तो योदो जाता तर ता योदो असतं ना तर ता भेटा खोया ता भेटलेत ना तर कमी करून दाखवे हे बघा लावलेले होते बघा परत ती झाडा बघा आता बारके नारळ पडले तिथे खराब होत 1 सेकंड गायस हे बघा असलं फोपळं हे बघा असं नारळाचं आपल्याला भेटलेलो तर तुमका करून दाखवूया चला बघे चला गोंड घेऊचो आणि बघा आपले तुमका मग सांगलेलं आहे तर असला असतं त्या माडाचा त्या घेऊचा आणि त्याचे तीर काढूचो आपल्याला बघा असं घेऊचा असं घुसवचा भुतू दुसरा टॉक असा ना परत त्याचा असं बघा असं गोल आकार होय घुसवतं पण आधी घुसवून घेऊया हे बघा असं करून घेतलात मग आपले अशी एक परत अजून एक घेऊची आहे आणि ती अशी सरळ गुतूत घालूची आहे समजला अशा प्रकारे घालूची आहे घातलं अजून परत अजून 2 घेऊची आहेत मग आपल्याला ते असे बघा असे घालून असे करूचे अशा प्रकारे असे घातलात असे केलात बघा अशा प्रकारे करूचा नंतर बघा असं फिरवलं बघा आवाज येतो बघा मला माझ्या काकांनी शिकवलेला असं तुम्ही करा तुमका व्हिडिओ आवडलो असात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता मी व्हिडिओ थांबवतोय तर चला